गुरुदैव दत्त. भस्मामध्ये असलेले 3 अग्नी. श्री गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायात भगवान श्री महादेवांनी भस्माचं महात्म्य सांगितलं. भस्म हे केवळ राख नसते, तर त्यामध्ये गार्हपत्य, दक्षिण अग्नी आणि आहवनीय हे 3 अग्नी असल्यानं भस्म हे पवित्र, रक्षक आणि शुद्धिकारक असतं. त्यामुळे भस्मधारण करणं म्हणजेच या 3 अग्नींना अंगीकारून स्वतःचं चित्त, देह आणि कर्म शुद्ध करण्याची प्रक्रिया. गार्हपत्य अग्नी हा स्थैर्य आणि गृहस्थांसाठी मूलभूत आधार असल्यानं घरात उपयोगी असतो. दक्षिण अग्नी हा पितृसंस्कार, विरक्ती आणि अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी, तर आहवनी अग्नी हा देवपूजा, उदात्त भाव आणि दैवी चेतनेचं प्रतीक. या तिन्ही शक्तींचा संगम म्हणजेच भस्म, आणि म्हणूनच भस्म अंगावर लावलं की अशुद्धता, अहंकार आणि भीती नष्ट होते. कमरेभोवती केवळ लंगोटी आणि सगळ्या शरीरावर मात्र भस्म लावून ध्यानस्थ बसलेले योगी अत्यंत कमी तापमानात हिमालयामध्ये मी पाहिलेले आहेत. हिवाळ्यामध्ये शेकोटी विझल्यावर त्याच्या राखेत भटकी कुत्री बसलेली दिसतात. वर वर्णन केलेले 3ही अग्नी त्यामध्ये असल्यामुळेच त्या राखेमध्ये कुत्र्यांना ऊब मिळते. श्री गुरुचरित्रानं सांगितलेल्या 3 अग्नींचं हे अत्यंत साधं पण प्रभावी प्रत्यंतर आहे. भस्म म्हणजेच शांत अग्नी असल्यानं भस्म धारण करणं हे केवळ वैराग्य नसून एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, आणि त्याचा अनुभव आजूबाजूला देखील वर सांगितल्याप्रमाणे पाहता येतो. गुरुदैव दत्त.